एकीकडे उदय सांगळे यांच्या प्रचाराकरता स्वतः खासदार राजाभाऊ मैदानात उतरले असून दुसरीकडे तालुक्यात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमदार माणिकराव कोकाटे हे प्रत्यक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी भेटीगाठी करून निवडणुकीत लीड कशी मिळवायची याची रणनीती आखत आहेत. त्यांनी कुठल्याही चोख सभेत किंवा जाहीर सभेत विरोधकांवर टीका टिप्पणी न करता केवळ विकास कामांवर मतदान मागत आहेत. तालुकावासियांनी दिलेल्या संधीचे त्यांनी नक्की सोने केले असल्याने त्यांना आता सध्या विकास पुरुष, जलदूत अशा पदव्या नागरिकांकडून मिळत आहेत. त्याच जोरावर ते सध्या संपूर्ण तालुका पिंजून काढत आहेत. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत होत आहे. महिलांकडून देखील त्यांचे औक्षण होत आहे. ज्या गावी प्रचारासाठी जात आहेत तेथील असंख्य कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात जोडले जात आहेत. त्यांनी असंख्य नाराजी गट पुन्हा एकत्र आणण्यात यश मिळवले असून आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय निश्चित असून केवळ आता लीड मोजायचे असल्याने त्यांनी प्रचार यंत्रणा काम करीत आहे. त्यांच्या या प्रचार दौऱ्यात असंख्य पदाधिकारी त्यांच्या समवेत दिसत आहेत. महायुती सरकारने जनतेसाठी केलेल्या कामाचा लेखाजोखा यावेळी मतदारांना सांगण्यात येऊन तालुक्यातील ज्या गावात प्रचार होत आहे त्या गावच्या समस्या देखील महायुतीचे अधिकृत उमेदवार माणिकराव कोकाटे जाणून घेत आहेत. त्यातून त्यांच्या 25 वर्षाचा निवडणुकीचा अनुभव सध्या कामी येत आहे. दिवसभराच्या प्रचार दौऱ्यात त्याची टीम असंख्य गावांना भेटी देत आहे आणि त्याची निवडणुकीची निशाणी घराघरात पोहोचवण्यात ते यशस्वी ठरत आहेत. SCN न्यूज साठी यश धनगर. महायुतीच्या वतीनं तालुक्यात उमेदवारी करताय त्यांची निशाणी घड्याळ आहे. साहेबांची तब्येत त्यांना साथ देत नाही तरी पण त्याच्यावर सुद्धा मात करून त्यांचा एवढा मोठा प्रचार दौरा ते करतायत. आपल्याकडं भरपूर असे कामं त्यांनी दिलेले लोणावळीमध्ये. आपलं गावापाटाचं काम हे मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. पाणी चालू आहे म्हणून ते आता करता येत नाही. आपली छत्रपाची काशाई मंदिरापाशी तिथे व्यायामशाळा आहे ती पण मंजूर आहे. ते पण काम होणार आहे. देवी मंदिराकडं आपला एक सुशोभीकरण रस्ता आहे तो आपण गिरीश महाजन साहेबांच्या देवी मंदिर सुशोभीकरण आणि दामोदर माळे करतात. गिरीश महाजन साहेबांचं ते आपण पत्र दिलेलं आहे ते पण काम अंतिम म्हणजे ही निवडणूक झाली तर ते पण मार्गी लागेल त्याचाही पाठपुरावा आपण करतोय. आता मध्ये मुलांकरता जे व्यायाम साहित्य आपल्या शाखेचं दिलंय त्यांना मध्ये आम्ही नंतर पुढे प्रस्ताव दिला होता. आम्हाला समोरची व्यायामशाळा आहे जुनी ही पालवून तिथं भक्त निवास करायचा आहे. जोरदार महाराजांची पालखी आपल्याकडे मुक्कामी असते तर ती आता व्यायामशाळा जीर्णोद्धार करून तिथं नवीन व्यायामशाळा वारकऱ्यांकरता करायची ते पण पत्र आपण त्यांना दिलेलं आहे. गावातील शिवार रस्ते ते पण नियोजन आपण दिलेलं आहे. भरपूर असे कामं आम्ही त्यांना सुचवलेलं आहे आणि ते सर्व कामं होणार आहे. आता आपल्याकडे पण काही मंडळी असं म्हणते हे फक्त काम फक्त कागदावरती होणार नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो निवडणुका झाल्यानंतर हे सगळं काम होणार आहे. मी तुमच्या सर्वांसमोर साहेबांना समोर मी ग्वाही देतो. रिकाम्या काही अफवापासून तुम्ही त्यांच्या मागे जाऊ नका. आपल्याला ह्या गावाचा विकास करायचा आहे आणि ते फक्त माणिकराव कोकाटे साहेबच विकास करू शकतील. सांगितलं की ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं माझा सत्कार साहेबांना करायला लावला. तो जास्त मी किती बोलावं. आजकाल सगळे तुमच्या तरुणांच्या हातामध्ये या लोणारवाडी गावाची सूत्र दिलेली आहे आणि ती तुम्ही समर्थपणे पेलतात याची मला पूर्ण कल्पना आहे. आज रविवार दिनांक 10 या दिवशी आपल्या महायुतीचे उमेदवार तुमच्या आमचे सगळ्यांचे लाडके उमेदवार माननीय कोकाटे साहेब प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहेत. मला जास्त काही बोलायचं नाही मित्रांनो. बोलायचा काळ होता त्यावेळेला भरपूर बोललो पण मुद्दाम म्हणून मी आज तुम्हाला माझ्या समोर या भगिनी बसलेल्या आहेत. महायुतीच्या काळामध्ये तुम्हाला काय काय मिळालं याचा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. आतापर्यंत मला वाटतं माझी बहीण लाडकी या योजनेद्वारे लोणारवाडी गावातील 90% महिलांना 1500 रुपये प्रति महिना
आपल्याला मिळत आहे। दुसरी महत्वाची शेतकऱ्यांसाठी महायुतीनं आणलेली योजना मला वाटतं माझ्या स्वतःच्या 3 विहिरी आहे। जवळजवळ 1.5 लाख रुपये माझ्यावरती वीज बिल थकबाकी होती। मागच्या महिन्यामध्ये आपल्याला बिलं वाटले आणि त्या बिलावरती काय लिहून आलं, 0 0 आणि 0। सर्व शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे जवळजवळ प्रत्येक घरामध्ये लाख 1.5 2 लाखापर्यंत आपल्याला ही वीज बिलाची सूट मिळालेली आहे। मागच्या 2023 साली आपल्याकडं पाऊस कमी पडला आणि सन्माननीय कोकाटे साहेबांनी पहिल्याच लिस्ट मध्ये सिन्नर तालुका दुष्काळी करून आणला आणि त्या दुष्काळाचे पैसे प्रत्येक शेतकऱ्याला कुणाला 10,000, कुणाला 20,000, कुणाला 30,000 इथपर्यंत आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळालेले आहे। मित्रांनो, असे अनेक योजना आहेत, त्यात मी जात नाही, साहेबांना पुढच्या गावाला जायचंय, परंतु आपल्याला जो फायदा झाला गेल्या पंचवार्षिक मध्ये, तो पंचवार्षिकचा अनुभव आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून कोकाटे साहेबांना घड्याळ या निशाणीवर ठसा मारून बहुमताने सिन्नर तालुक्यातून त्यांना पुढील कामासाठी पाठवायचं आहे। मगाशी डॉक्टर बोलले की साहेबांना मंत्री बनवायचं आहे। मला वाटतं गेल्या 3-4 टर्मचा विचार करता साहेबांना मंत्री पदापेक्षा माझ्या तालुक्याचा विकास कसा होईल याच्यावर त्यांनी जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणाने साहेब या ठिकाणी मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की तुम्ही जरी इतर वेळेस पक्ष बदलले असेल पण आम्ही राष्ट्रवादीचे काँग्रेसचे पहिल्यापासून फाउंडर मेंबर या गावात आणि तालुक्यात आम्ही राष्ट्रवादीचं काम शरद पवार असताना आपण एकत्र असताना सर्व कामं केलेली आणि त्याचप्रमाणे ठीक आहे, आता 2 गट झाले, त्याला विलाज नाही, शेवटी तुम्हाला त्या सरकारमध्ये सामील व्हावं लागलं। सरकारमध्ये सामील होण्याचं कारण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जर सरकारमध्ये गेले नसते ते जेवढे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी ते आणू शकले नसते, कुठेही या ठिकाणी विकास निधी आणायचं तर सत्तेपुढे काही कामच नाही, म्हणून त्यांना या ठिकाणी भुजबळ साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांनी वेगळा गट करून ते सरकारमध्ये सामील झाले, म्हणून या ठिकाणी काहीतरी नवीन योजना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आता एकदा मामाने सांगितलं की लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात शासनाने निर्णय घेतला, त्याप्रमाणे इतर अनेक योजना आहेत, पीक विम्याच्या माध्यमातून लोकांना भरपूर या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत। अशा अनेक योजना या ठिकाणी हे मंत्रिमंडळात किंवा आमदार साहेब या ठिकाणी विधानसभेत असल्यामुळे आपल्याला त्याचा लाभ झालेला आहे। खऱ्या अर्थाने विकासाचा दृष्टिकोन कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण या ठिकाणी बारामतीचं आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात येवला तालुक्याचं आहे आणि त्याचंच अनुकरण कोकाटे साहेब या ठिकाणी करताय। या मतदारसंघासाठी त्यांनी जो नदी जोड प्रकल्प या ठिकाणी हाती घेतलेला आहे त्याचा फायदा या ठिकाणी सर्वच समाजातील सर्व थरातील लोकांना या ठिकाणी जवळजवळ 90% तालुके या ठिकाणी नदी जोड प्रकल्पामध्ये या ठिकाणी जिवंत होणार आहे। त्याचंही दूरदृष्टी ठेवून सर्वांनी या ठिकाणी मतदान कृती त्यांना चांगल्या प्रकारे या आपल्या सिन्नर तालुक्यातून निवडून द्यावं। त्याचप्रमाणे अनेक कामं त्यांनी या ठिकाणी केलेले। अजितदादाचं उदाहरण द्यायचं झालं साहेब, तुम्हीच आमदार होते त्या काळामध्ये, आमच्या गावची पिण्याची पाण्याची समस्या फक्त त्यावेळेस एकट्या अजितदादांनी निर्णय घेतला। मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुम्ही पण त्यावेळेस सामील होतात आणि अजितदादासमोर ज्यावेळेस पाणी सिन्नर तालुक्याचे पाण्याचे प्रश्न उपस्थित झाले त्यावेळेस लोणारवाडीची योजना या ठिकाणी सरदवाडीची प्रलंबित होती आणि अजितदादांनी फक्त लोणारवाडीच्या योजनेसाठी अख्ख्या राज्यात जी आर वाल्याला ही या आडगाव योजना असेल किंवा MGPच्या योजना असतील त्याच्यातून बाहेर पडून सगळ्यात पहिली विशेष बाब म्हणून लोणारवाडीची योजना या ठिकाणी अजितदादांनी मंजूर केलेली आहे। या ठिकाणी आवर्जून मी लोकांना सांगू इच्छितो की अजितदादामुळे आपण या ठिकाणी पाणी पिऊ शकलो, भुजबळ साहेबांमुळे या ठिकाणी पाणी पिऊ शकलो, त्याचं या ठिकाणी अनुकरण करून कोकाटे साहेबांनी या ठिकाणी हा तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी प्रचंड मताने निवडून द्यावं असं माणिकरावजी कोकाटे साहेब त्यांच्याबरोबर आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना या सगळ्या घटक पक्षांचे, RPIचे सर्व
घटक पक्षांचे सर्व मान्यवर पदाधिकारी, आपल्या वडगाव सिन्नर गावातील ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. आज आपल्या मारुतीरायाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपल्या या महायुतीच्या उमेदवारांचं आपण आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. या ठिकाणी कोकाटे साहेबांना निवडून देण्यामागं अनेक आपल्या मागं कारण आहे मित्र. आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतामध्ये नरेंद्र मोदी नावाचं एक व्यक्तिमत्व असं आहे की जे महाराष्ट्राचा पुनर्विकास करू इच्छित आहे. महाराष्ट्राला एक वेगळं दैदिप्यमान असं चित्र निर्माण करू पाहत आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजितदादा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, या तीन त्रिमूर्तींनी केंद्रामध्ये प्रस्ताव दिला की सिन्नर तालुक्यासारखा एक दुष्काळी तालुका आहे. या सिन्नर तालुक्याच्या पाठीला दुष्काळ पुजलेला आहे. जर पश्चिम वाहिनी नदी ही पूर्व वाहिनी केली तर ह्या सिन्नर तालुक्यातल्या जनतेला दुष्काळापासून मुक्तता मिळेल. या सिन्नर तालुक्यामध्ये उद्योगधंद्यांची भरभराट होईल. या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना तरुणांना हाताला काम मिळाल. अतिशय विस्तृत असा विचार करून मित्रो, वैतरणा दमण लिंक प्रोजेक्ट योजना ही केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जवळजवळ 14,500 कोटी रुपयाचं मंजूर केलेलं आहे. त्याचं श्रेय आपले तालुक्याचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे साहेबांना आहे. एका सिन्नर तालुक्यासाठी आणलंय. मी साहेबांना एवढंच सांगतो की साहेब, मी तुम्हाला गावाकडनं ग्वाही देतो. काल इथं आले होते दुसरे उमेदवार आले होते, त्यांना गावातल्या काही लोकांनी अशा आश्वासन दिलं की आम्ही 80% मतदान तुम्हाला देऊ. साहेब, त्यांनी जर 80% मतदान जर तुम्हाला त्यांनी जर दिलं तर साहेब, मी माझं जे मतदान कार्ड आहे ते त्याच दिवशी फाडून टाकेल. कारण साहेब, ते जर 80% ते स्वतःला समजताय तर त्यांना बाकीचे एवढं म्हणजे ताप फाडण्याची गरज काय. तर इथं जर त्यांचे कार्यकर्ते आहे वडगावला तर त्यांचे ताप फाडण्याची गरज काय होती त्यांना. इथं सर्व इथले गावातले काही लोक होते, ते बोलले आम्ही तुम्हाला 80% मतदान देऊ. साहेब, तुम्ही काळजी करू नका साहेब, तुम्हाला समजलं असेल ते 80% मतदान देणार आहे, तसं काही नाही साहेब. आता येत्या काळात मी तुम्हाला आकडा तर नाही सांगणार, पण तुम्हाला येत्या काळात जेव्हा 23 तारखेला मतमोजणी होईल त्या दिवशी साहेब, मी तुम्हाला सांगतो गावाच्या वतीने की साहेब, तुम्ही आमदार झालेला असाल आणि साहेब तुमचं जे स्वप्न आहे त्यासाठी साहेब आम्ही दिवाळीच्या दिवशी, शुभ दीपावलीच्या दिवशी आम्ही सर्व जे यंग मुलं आहोत त्यांनी आम्ही साईबाबाच्या चरणी प्रार्थना केली की साहेब, आपल्या साहेबांना जे ऊर्जा मंत्रीपद त्यांचं जे स्वप्न आहे ते त्यांना मिळो. साहेबांना एकच विनंती आहे, जे तेव्हा ज्यानंतर त्या आमदारांना त्यानंतर एक दिवस प्लीज आमच्यासाठी साहेबांना आम्ही जे केलंय त्यासाठी त्यांनी एक दिवस आमच्या सोबत यावं आणि साहेबांचे दर्शन घ्यावा. गावामध्ये सभामंडप उभा करणं, गावातले रस्ता करणं, गावामध्ये बौद्ध विहार बांधणं किंवा गावामध्ये आणखी दुसऱ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करणं, हे आमदार म्हणून प्रत्येकच आमदार करत असतो, नाही असं नाही. परंतु भव्यदिव्य काहीतरी आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी केलं पाहिजे आणि या जनतेला खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी दिलासा दिला पाहिजे. या भावनेतून राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्या मार्फत आज सिन्नर तालुक्याला नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आलेली आहे. आचारसंहिता लागण्याच्या एक दिवस अगोदर सन्माननीय दादाने कॅबिनेटवरती आपल्याला या ठिकाणी 13,495 कोटी रुपयाची ही नदीजोड प्रकल्पाची योजना मंजूर करून दिलेली आहे. खरं म्हणजे आपल्याला एवढं मोठं काम, एवढं मोठं भवितव्य आपलं हे ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट आपल्याला साध्य करण्यासाठी आपल्याला यश प्राप्त झालंय. कोणतीही गोष्ट साध्य करत असताना नुसतं गेलं, मागितलं आणि मिळालं असं होत नाही. हे काही किराणा दुकान नाहीये, गेलो आपण सामान घ्यायला, पटकन पैसे दिले, सामान घेतलं आणि घरी आलो, अशा प्रकारची परिस्थिती नाही. सरकारमधून कुठलीही गोष्ट आणायची म्हटली त्याला वेगवेगळ्या प्रकारची प्रशासकीय मान्यता आहे, तांत्रिक मान्यता आहे, पाणी उपलब्धता प्रमाणपत्र आहे, निधीची उपलब्धता आहे. अशा सगळ्या जाणीवेतून या ठिकाणी जावं लागतं आणि 5-10 कोटी रुपयाची कामं तर कोणत्याही आमदाराला आणता येतात, परंतु हजारो कोटी रुपये या सिन्नर विधानसभा मतदारसंघासाठी येणं आणि त्यातून पुढच्या पिढीचा शेकडो वर्षाचा इतिहास या ठिकाणी पुन्हा एकदा भरभराटीला नेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मित्र, लक्षात घ्या, कारण तुम्ही देवनदीच्या कडेला राहतात.
देवनदीच्या कडेला राहणारी माणसं, त्यांच्या आज शेती वडगावकर वेगवेगळ्या बचत गटाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर फेमस आहेत. अनेक वेळा ह्या वडगावच्या बचत गटांना या ठिकाणी पहिलं या ठिकाणी बक्षीस प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी हा प्रयोगशील आहे, शेतकरी हा कामकाज करणारा माणूस आहे. त्याच्या पाठीमागे आपण प्रेरणा उभी करणं, त्याला ताकद देणं, इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं ही खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे. इतर अनेक गोष्टी तर करता येतील, नाही असं नाही, परंतु या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टी करण्याकरता आपल्याला या ठिकाणी चालना द्यावी लागेल. आताच मागच्याच 2 महिन्यापूर्वी दिवाळीच्या अगोदर, पावसाळ्याच्या अगोदर मी या ठिकाणी या तुमच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याच्या संदर्भात 5.5 कोटी रुपयाची मान्यता मंजूर करून घेतलेली आहे. आता तोच बंधारा तुमचा 12माही होणार आहे. त्याच बंधाऱ्यावरती तुमच्या गावातला निम्म्याच्या वर शिवार हा या ठिकाणी पाण्याखाली येणार आहे 12माही. आणि नदीच्या कडेला असलेल्या विहिरी, नदीच्या कडेला असलेले तलाव हे तुमचे कायमस्वरूपी या ठिकाणी भरलेले असणार आहे. तुमच्यापेक्षा 2च किलोमीटरवर सोनांब, कोणांब या भागामध्ये पाणी येऊन पडणार आहे आणि हे पाणी 12ही महिने आपल्या भागामध्ये वाहणार आहे. जे हंगामी आपण शेती करत होतो, जे हंगामी बागायत आपण या ठिकाणी मोठ्या मुश्किलीने करत होतो, तेच बागायत आता 12माही या ठिकाणी होणार आहे. आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे तो खऱ्या अर्थानं आपण मार्गी लावण्यासाठी प्रयोगशील झालो आहोत. याचबरोबर राज्य सरकारने अनेक घोषणा या ठिकाणी केल्या आहेत. आमच्या माता भगिनी बसलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये सर्वाधिक जास्त फेमस झाली ती महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना. आज लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती 7,500 रुपये या ठिकाणी सन्मान अजितदादांनी ताबडतोब वित्त विभागाच्या मार्फत वर्ग केले आणि त्यामुळे सर्व महिलांची दिवाळी ही अत्यंत आनंदी आणि मजेत या ठिकाणी गेलेली आहे. महिलांच्या अकाउंटमध्ये असलेले पैसे हे प्रपंचासाठी लागतात, कारणीभूत लागतात, प्रपंचासाठी या ठिकाणी उपयोगाचे ठरतात. परंतु तेच पैसे पुरुषाच्या अकाउंटवर असले तर पुरुष दम काढत नाही, कुठले ना कुठले त्याला या ठिकाणी वेध लागलेले असतात आणि ते पैसे दुसऱ्या महिन्यामध्ये संपून जातात. पण महिलांचे मात्र तसं होत नाही. महिला या ठिकाणी पैसे कायम जपून ठेवतात आणि प्रपंच या ठिकाणी लावून लावून प्रपंच करतात. त्यामुळे या तालुक्यातल्या 1 लाख महिलांना, या तालुक्यातल्या 1 लाख महिलांना 7,500 रुपये त्यांच्या अकाउंटवर आलेले आहेत. त्यामुळे 1 लाख कुटुंब आपल्या तालुक्यातलं सुखी समाधानी झालेलं आहे. मित्र, एवढंच नाही तर आमच्या शेतकरी बांधवांसाठी 3 HP, 5 HP, 7.5 HP या सगळ्या मोटरचे बिलं कायमस्वरूपी माफ केलेत. मागचे लाख 2-2 लाख रुपयाची बिलं तर माफ झाले, पण पुढचे सुद्धा बिलं या ठिकाणी आपल्याला भरायची नाही. म्हणजे ॲज गुड ॲज तुम्हाला वीज सुद्धा मोफत शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. वीज उपलब्ध करून दिली, दुष्काळाचे या ठिकाणी निधी आपल्या अकाउंटवर आला, केंद्र सरकारचे पैसे आले, राज्य सरकारचे पैसे आले, विम्याचे पैसे आले, सगळे मिळून पैसे पाहिले तर एका कुटुंबाच्या नावावर लाख 2-2 लाख रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उपलब्ध झालेत. साधी गोष्ट नाही. या अगोदर एकदाही काँग्रेसच्या कोणत्याही काळामध्ये कोणाच्या अकाउंटवर कधी 500 रुपये सुद्धा आलेले आपण पाहिले नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येणं ही साधी गोष्ट नाही. आज शेतीच्या मालाला प्रचंड भाव आहेत, आज टमाट्याला भाव आहेत, आज कांद्याला भाव आहेत. कोणताही माल आपण बाहेर काढला आणि मार्केटला नेला तर प्रचंड असे भाव आहेत. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळायला लागले. शेतकऱ्याचं जीवन सुखमय झालेलं आहे. यापेक्षा अधिकचं जीवन सुखमय कसं करता येईल हा प्रचार या ठिकाणी प्रामुख्याने या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वांनी करायचा आहे. राज्य सरकार हे अतिशय वेगाने पुढे निघालेलं आहे आणि या राज्य सरकारमध्ये अजितदादांसारखा माणूस जो सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेतो आणि ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतो, अशा प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळालेलं आहे मित्र. आणि हे नेतृत्व आपल्या सिन्नर तालुक्यामधून या ठिकाणी यावं अशी मी अनेक वेळा त्यांना विनंती केलेली आहे, परंतु त्यांनी प्रचंड अशी साथ या सिन्नर तालुक्याला द्यायचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचा निर्णय त्यांनी बारामतीमधूनच उभं राहण्याचा घेतलेला आहे, परंतु तरी सुद्धा बारामती बरोबर स्पर्धा करा अशा प्रकारचं त्यांचं जे सुतोवाच आहे ते तुम्हाला काहीतरी वेगळं सूचित करतं. एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला स्पर्धा करायची तर बारामती बरोबर करा, म्हणजे मताची नुसती स्पर्धा करू नका तर विकासाची सुद्धा स्पर्धा करा. अशा प्रकारचं वक्तव्य दादांनी केलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्याला कायमस्वरूपी या ठिकाणी विकसित जर करायचं असेल तर युतीचं सरकार, दादांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि या ठिकाणी आपण करत असलेली कामं, म्हणजे सरकारला या ठिकाणी सुसंगत अशी कामं सुचवणं आणि सरकारमधनं मिळेल त्या खात्यातून निधी आणणं ही तशी माझी जबाबदारी आहे. माझं ते कर्तव्य आहे
त्यामुळे मी तुमच्यावरती जबाबदारी सोपत नाही. तुमच्यावर जबाबदारी एकच आहे, तुम्ही तुमची विधानसभेला जबाबदारी पार पाडा. मी या ठिकाणी मतदारसंघामध्ये किंवा सरकारमध्ये तुमची या ठिकाणी समर्थ अशी जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम आहे. कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही मी तुम्हाला या निमित्ताने देतो. मित्र, उद्याचा काळ हा अत्यंत महत्वाचा आहे, सुवर्ण काळ आहे. सिन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत प्रगतीचा काळ या ठिकाणी येणार आहे, सुवर्ण काळ आहे. आणि म्हणून अशा वेळी आपण सर्वांनी जर गाफील राहिलं तर या ठिकाणी आपल्याला त्याचा या ठिकाणी फार मोठा तोटा या भविष्य काळामध्ये सहन करावा लागेल. म्हणून ते जागरूकपणे डोळ्यात तेल घालून या निवडणुकीमध्ये कोण काय बोलतो ठीक आहे. ज्यांची अवकात नाही, ज्यांची लायकी नाही, ज्यांनी आपल्याशी बोलूच नाही, अशा लोकांना अभ्यास नाही, नियोजन नाही, प्लॅनिंग नाही, असे लोक काय तालुक्याचा विकास करणार आहे? पहिले त्यांच्याकडे प्लॅनिंग काय हे तर कळून घेतलं पाहिजे. त्यांना हे विचारलं पाहिजे किती टक्के नाही, तुम्ही 100% मतं घ्या, पण करणार काय? मग ते तुम्ही 2.5 वर्ष केलं काय? 2.5 वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना तुम्हाला एका तालुक्यामध्ये एका गावासाठी भेटी सुद्धा देता आल्या नाही, कोणासाठी काम करता आले नाही, काहीही करू शकले नाही. स्वतःचा स्वार्थ, पैसे आणि संपत्ती मिळवण्यासाठी राजकारण विठीला धरलंय. आणि या तालुक्याचं राजकारण एवढं स्वस्त नाही मित्र. राजकारणामध्ये अशा घाणेरड्या प्रवृत्ती जन्माला आल्या आणि अशा जर फोपावल्या तर समाजाचं अतिशय न भरून निघणारं असं नुकसान या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची प्रवृत्ती ही राजकारणामध्ये शिरकाव करू नये यासाठी आपल्याला सतर्क राहावं लागेल, यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि म्हणून समोरचे काही बोलतील त्यावर लक्षात ठेवू नका. आपल्याला पुढे जायचं आहे, विकास करायचा आहे, प्रगती करायची आहे, सिन्नर तालुक्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला सर्वांची एकजूट आणि सर्वांची एक साथ या ठिकाणी आपल्याला फार महत्वाची आहे.